काल जे महापौर साहेबांवर जी घटना घडली त्याचा विरोधात आज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन करून निषेध त्या घटनेचा केला आहे। आणि जे अत्यावश्यक जे विभाग आहे ते वगळून आम्ही सर्व महापालिका 100% आज बंद केली आहे। याच्यात सर्व 100% कर्मचारी सहभागी झालेत आणि याचा निषेध केला। वारंवार असे दडपण आणण्याचा प्रयत्न होत आहे। असे लोक या वृत्तीचे लोक असतात ना, होत राहते, पण त्यांना आता आम्ही हा निषेध केला। पण याच्यानंतर आणि कोणी केलं तर मग आम्ही कर्मचारी त्यांना आमच्या पद्धतीने आम्ही त्याला धडा शिकवू। किती दिवसासाठी तुमचं काम बंद झालं? आजचा एक दिवस साहेबाजी घ्या। आज दिनांक 10/7/2026 रोजी आम्ही सर्वच महापालिकेचा अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्या निषेध करण्याचं कारण म्हणजेच काल 9 तारखेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान मध्ये एक युवक महापौर साहेबाच्या कॅबिनमध्ये घुसून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच त्यांचे पी आहेत रमेश चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली। त्या भ्याड हल्ल्यामध्ये जर सुरक्षा रक्षकांनी धरलं नसतं तर काहीतरी अनर्थ झाला असता। तो अनर्थ टळला। त्यामुळे असे कुठे हल्ले होऊ नये। महापालिका कर्मचाऱ्यावर जर महापालिकेचे कुटुंब प्रमुख असल्यासारखे आणि परभणी शहराचे महानगर प्रथम नागरिक असलेले महापौर यांच्यावर जर हल्ला होतोय तर सर्वसामान्य कर्मचाऱ्याचं काय? आम्ही तर तळागाळात फील्ड वर्कर काम करणारे माणसं, आमच्या आया बहिणी रोडवर फिरणाऱ्या, असे माथे फिरू कधी बी आमच्यावर हल्ला होऊ शकतं। म्हणून त्याच्या कारणाने आता 2 दिवसापूर्वी मुंबई मुख्याधिकारी यांच्यावर हल्ला झाला, भिवंडीमध्ये डॉक्टरवर हल्ला झाला। अशा जर कर्मचाऱ्यावर हल्ला होत असेल या घटनेचा निषेध म्हणून आम्ही अशी घटना दुबारा घडू नये आणि या घटना घडू नये म्हणून आज आम्ही सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन करून लेखणी बंद करून आज आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर असं एकाही कर्मचाऱ्याला सफाई कामगारापासून तर आयुक्तापर्यंत एकाही कर्मचाऱ्याला असं गालबोट जर लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरून जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। त्यामुळे आजचा निषेध आहे। गाडी एक व्यक्ती माननीय महापौर साहेब यांना निवेदन देण्याकरिता उद्देशाने आला आणि त्यानं वादविवाद सुरू करून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मानसिकता वेगळीच दिसत होती, कारण त्याच्यापाशी धारदार शस्त्र होता आणि त्या तयारीमध्ये असताना तिथं उपस्थित असलेल्या आमच्या कर्मचाऱ्याने त्याला वीज बचाव करून त्याला धरलेला आहे। आणि असे प्रयत्न करणारे लोकांना वेळीच धडा शिकवणे आवश्यक आहे। त्यानुसार त्यांच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्याची कारवाई केलेली आहे। परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना संरक्षण हवे आहे। त्यासाठी यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही सर्व संघटना सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी एकजुटीने एकमताने असा निर्णय केला। या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावायचे, काम बंद आंदोलन करायचे आणि धरणे आंदोलन करायचे असा निर्णय घेऊन आज आम्ही हे काम बंद आंदोलन धरणे आंदोलन केलेले आहे। आणि यापुढे जर कुणी असे वागलं आणि कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकजुटीनं खंबीरपणे त्या कर्मचाऱ्याशी उभे राहून होणाऱ्या प्रकाराला आम्ही आळा घालण्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो।